राज्यातील सर्व कृषी केंद्र चालक बंधूंनो, आपण येणाऱ्या 1 मे पासून आपली एक नवीन लढाई लिंकिंगच्या संदर्भामध्ये सुरू करतोय। आज आम्ही पुन्हा इथे आपल्या राज्याचे सन्माननीय कृषी आयुक्त, सन्माननीय कृषी संचालक यांची भेट घेऊन आपल्या राज्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत त्या जिल्ह्यातून त्या तालुक्यामधून आपल्या राज्यामध्ये मागच्या 4-5 वर्षापासून जी खत कंपन्यांकडून आवाजवी लिंकिंग सुरू आहे, त्या लिंकिंगच्या संदर्भामध्ये आपण जी मागणी केली आहे की आपण सर्वजण खत खरेदीच बंद करा कंपन्यांकडून। जोपर्यंत या बाबतीमध्ये कंपन्या काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण राज्यामधील कोणत्याच कृषी केंद्र चालकाने खत कंपन्यांकडून खत खरेदी करायचं नाही आहे। प्रत्येकाने आपापली कृषी केंद्र कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, त्यामधून खतांची विक्री आमच्या शेतकरी बंधूंना जरूर करायची आहे। मित्रांनो, आपण बघतोय की मागच्या 5-7 वर्षांमध्ये राज्यातील शेतकरी हा वेगवेगळ्या कारणांनी जसा त्रस्त आहे, तसंच तो रासायनिक खतांमध्ये होत असलेल्या आवाजवी लिंकिंगमुळे त्रस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये मापदा संघटना, कृषी केंद्र चालक बंधू सर्व आपण केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करतोय, परंतु त्यामध्ये अपेक्षित असं यश आपल्याला अजूनही आलेलं नाहीये। त्यामुळे ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये आपण अन्यायकारक कायद्यांच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभारला, त्यामध्ये आपण जो संघर्ष केला त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच यश आलं आणि ते जे कठोर किंवा चुकीच्या पद्धतीचे कायदे कृषी केंद्र चालकांवरती लागणार होते ते थांबले। त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंवर होत असलेल्या या आवाजवी लिंकिंगला सुद्धा मित्रांनो आपल्याला थांबवायचं आहे। त्यासाठी आपण जोपर्यंत या संदर्भात कंपन्या निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण 1 मे पासून रासायनिक खतांची, सर्व रासायनिक खतांची खरेदी ही बंद करायची, अशी मी आपल्याला या व्हिडिओद्वारे आवाहन करतो, विनंती करतो। नमस्कार, आपल्याला माहितच आहे मापदाची जी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये माननीय विनोद पाटील व आमचे पूर्ण पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सर्व लोकांचे पत्र आम्हाला प्राप्त झालेले आहे। आता आम्ही माननीय डायरेक्टर साहेबांना लेटर देणार आहे। तर आपल्याला खरेदी बंद म्हणजे काय? आपल्याला खरेदी बंद करायचंय। खरेदी बंद म्हणजे आपल्याला आता फर्टिलायझर कंपनीपासून खरेदी करायचे नाही। जे लिंकिंग मध्ये जे रॅक येणार आहेत ते रॅक आपल्याला गोडाऊन मध्ये उतरून घ्यायची नाही। ट्रान्सपोर्टहून कोणत्या कंपनीचे ट्रक आले ते आपल्याला उतरून घ्यायचे नाही। कोणीही समजा दुकानामधून तुम्हाला खत दिलेले आहे त्याला उतरायला काही प्रॉब्लेम नाही, पहिली गोष्ट। दुसरं, लिंकिंग मध्ये कोणताच आपल्याला फर्टिलायझर घ्यायचं नाही आजपासून, आतापासून काही राहू द्या, लिंकिंगचं घ्यायचं नाही। काही प्रश्न आले, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट बघल शेतकरीला कसं माल पोहोचवायचं, पहिली गोष्ट। दुसरं, आमचे लोक, आमचे म्हणजे मापदा परिवार व आमचे जिल्ह्याचे काही मुख्य लोक जे फर्टिलायझर बिझनेस करतात, त्याला माझी नम्र विनंती आहे की मापदा परिवारला या निर्णयाला सपोर्ट करा। की हे सपोर्ट नाही केलं तर खालचे दुकानदार, आमचा विषय नाही, आपल्याला सोडणार नाही। आपण लिंकिंग करत असाल तर आपल्याला त्यांची जी नाराजगी आहे ती आपल्यावर बिलकुल बरसणार 100%। क्योंकि एक दुकानदारचं खालचं त्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकूनच इतके मोठे आपण निर्णय घेत आहे। तर आपल्या सर्व लोकांना विनंती की आपण त्या जे होलसेलर आहे ते होलसेलरनं आपल्याला मटेरियल देऊ नये, आपण त्याच्या जाऊन लिंकिंग मध्ये मटेरियल देऊ नये। तरी ते लिंकिंग करत असेल तर त्याच्यावर 100% तिथल्या जिल्हा अध्यक्ष कारवाई करणार, आणि ते कारवाई नाही केली तर आपण त्या जिल्हाध्यक्षला आपण स्वतः म्हणणार की त्याच्या जिल्हाध्यक्षला की हे दुकानदार इतकं सगळं झाल्यानंतर अगर ऐकत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची गरज राहणार आहे 100%। आणि त्याच्यासोबत पुढचा व्यवहार आपल्याला कसं करायचं आहे, जे माणूस आश्वासनचे सोलायला तयार नाही, स्वतःचा बिझनेस बघत असेल, शेतकरीचा भला बघत नसेल तर त्याला आपल्याला धडा शिकवाशिवाय राहायचा विषय नाही। हे झालं विषय। आता आपण या लढाईमध्ये आपल्याला माहिती, विनोद भाऊने आपल्याला पूर्ण माहिती कंप्लीट दिलेली आहे। तर मला आपल्या सर्व लोकांना विनंती करतो की या लढाईमध्ये आपण सोबत साथ द्या। पुढची लढाई म्हणजे ही लढाई आपण जिंकली तर आपण सीड, पेस्टिसाइड, मायक्रोन्यूट्रन व बाकीचे जे आपले प्रॉब्लेम आहे त्याच्यावर भी पूर्ण काम चालू आहे। आणि सर्व येणारे वर्षामध्ये आपण आपल्याला मॅक्झिमम चीजावर यश भेटल। अगर यश नाही भेटलं तर आपल्याला अखेरीला कोर्टला जावं लागेल, तर बिलकुल कोर्टची भी आमची तयारी सुरू झालेली आहे। म्हणजे जिथं आपण आपलं काम खराब करू नका, आपण क्वालिटी विका, चांगलं बियाणे, फर्टिलायझर, मायक्रोन्यूट्रन विका, आपल्यावर कोणी बोट लावल असं काम करू नका। माननीय मुख्यमंत्री, माननीय कृषी मंत्री आणि पूर्ण ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट फार सुंदर काम करत आहे। त्यांना आपली तिथं जाऊन आमची गर्दन झुकायचं काम करू नका, हे आपल्याला या प्रसंगी मी विनंती करतो। धन्यवाद।